आर्वी तालुक्यातील धनोडी येथील लोअर वर्धा प्रकल्पावर 505 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पात राज्य सरकारची मान्यता मिळाली असल्याची माहिती सुमितदादा वानखडे यांनी दिली। राज्यातील हा पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प राहणार आहे। भारत सरकारची कंपनी सतलज जलविद्युत निगम व महाराष्ट्र सरकारची कंपनी महानिर्मिती संयुक्तपणे 30 कोटीची गुंतवणूक करून हा प्रकल्प उभारणार आहे। त्यामुळे स्थानिक क्षेत्राचा विकास करण्यास सक्षम असलेल्या या प्रकल्पातून 1400 व्यक्तींना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगाराची संधी मिळणार आहे। या माध्यमातून पारंपरिक ऊर्जा प्रकल्पासाठी महाग जीवाश्म इंधन खरेदी करण्याची गरज उरणार नाही। आर्वीच्या या तरंगत्या प्रकल्पामुळे वार्षिक CO2 उत्सर्जन 8,62,049 टनाने कमी होणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। 505 मेगावॅट क्षमतेत हा प्रकल्प विदर्भातील शेतकऱ्यांची विजेची गरज पूर्ण करणारा आहे। शासनाच्या महानिर्मिती कंपनीने यापूर्वी सर्वेक्षण केले होते। त्यानुसार निम्न वर्धा प्रकल्पातील 732 हेक्टर जल क्षेत्राची निवड केली जाणार आहे। वार्षिक 505 मेगावॅट हरित ऊर्जा निर्माण होईल। येत्या 36 महिन्यात हा प्रकल्प उभारला जाणार आहे। सौर ऊर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे। 505 मेगावॅटची क्षमता लक्षात घेतल्यास कोळशाचा वार्षिक वापर 8,49,000 टनांनी कमी होणार आहे। प्रकल्पात 3030 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार असून त्यात राज्य शासनाचा निम्मा वाटा राहणार। या प्रकल्पामुळे आर्वी परिसराचा कायापालट होण्यास मदत होईल असा विश्वास सुमित वानखडे यांनी व्यक्त केला। सुमितदादा वानखडे हे आर्वी मतदारसंघात सक्रिय झाल्यापासून त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला। आर्वी आष्टी कारंजा तालुक्यातील प्रत्येक भागातील लोकांना भेडसावत असलेल्या समस्येची जाण त्यांनी अनुभवली। समस्येचे समूळ निराकरण करण्यासाठी नवीन विकास कामे आणण्यासाठी त्यांचे प्रयत्नरत आहेत। मतदारसंघात फिरत असताना रोजगार निर्मितीसाठी पायाभूत सुविधा युवकांची मुख्य गरज आहे हे त्यांना जाणवले। मतदारसंघातून बेरोजगारीला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे ठरवले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सीए सहाय्यक सुमितदादा वानखडे यांनी रोजगार निर्मितीच्या संभावना तपासत रोजगार निर्मितीवर ध्यान केंद्रित केले। याचाच एक भाग म्हणून आर्वी तालुक्यातील धनोडी डॅम निम्न वर्धा प्रकल्पावर मंजूर प्रकल्पासाठी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना आग्रही मागणी त्यांनी केली। त्यानुसार ऊर्जा विभागाला तांत्रिक तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते। अहवालानुसार सूचित जागेवर प्रकल्प उभारता येणार आहे। सुमितदादा वानखडे यांनी या प्रकल्पाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी म्हणून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता। त्या पाठपुरावाचे फलित म्हणजेच हा प्रकल्प लवकर सुरू होणार असून यात 1400 लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे। युवकासह सर्व नागरिकांनी सुमितदादा वानखडे यांचे अभिनंदन केले आहे। यामुळे ते युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहे।